शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। पुणे, कल्याण, वसई आणि रायगड मधून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल। संध्याकाळी 7:30 वाजता राज ठाकरेंची जाहीर सभा। शीख दंगलीचा संदर्भ देऊन सुधीर मुनगंटीवारांची काँग्रेसवर जहरी टीका। मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। काँग्रेसबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुनगंटीवारांना अटक करा, नाना पटोलेंची मागणी। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 21 जागा लढणार। मुंबईतल्या 4 जागांचं सांगली लोकसभा ही ठाकरेंच्या वाट्याला। आमचं काय चुकलं, मवियाची पत्रकार परिषद संपताच विशाल पाटील यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल। विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण। सांगली आणि भिवंडीच्या जागा मेरिटवर हव्या होत्या। एबीपी माझाशी बोलताना नाना पटोलेंचं वक्तव्य। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची नाराजी दूर करण्याची ही ग्वाही। महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भिवंडीसह 10 जागा। सातारा आणि माढ्याच्या जागेचा निर्णय येत्या 2 दिवसात। आधी साहेबांना आणि नंतर मुलीला निवडून दिलं, यावेळी सुनेला निवडून द्या। बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक वैध। दिल्ली हायकोर्टानं केलं स्पष्ट, अटकेविरोधातील याचिका फेटाळली। पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि अवकाळी पाऊस। बुलढाणा, अकोला जिल्ह्यात गारपीट, शेती आणि फळबागांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।